नमस्कार आणि सुप्रभात. मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी आहे. भारतात तयार करण्यात येणाऱ्या कोविशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी द्यायला हिरवा कंदील देण्यात आलाय. लसीबद्दल निर्णय घेण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीने याबद्दलचा अहवाल दिलाय. पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटनं तयार केलेल्या कोविशिल्ड लसीसाठी सशर्त परवानगी देण्याला हरकत नसल्याचं सांगण्यात आलंय. औषध नियंत्रक महासंचालकांनी लसीसाठी परवानगी दिली की सर्वसामान्यांसाठी लस लवकरच उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे आता केंद्र सरकार आणि केंद्रीय आरोग्य खात्याच्या मंजुरीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. एक्सपर्ट कमिटीची अर्थात तज्ज्ञ समितीची काल बैठक पार पडली. यावेळी भारत बायोटेक, सिरम इन्स्टिट्यूट आणि फायझरनं प्रेझेंटेशन सादर केलं. या समितीच्या आधी 2 बैठका झाल्यात, ज्यात या वॅक्सिन कंपन्यांकडून माहिती मागवण्यात आली होती. कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम राज्यात आज होते, ज्यात पुणे, नागपूर, जालना, नंदुरबार या 4 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं गुरुवारी काल याबद्दलची बैठकही आधी घेतली होती. लसीकरणाच्या तयारीबद्दल यात मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. निवड झालेल्या जिल्ह्यात प्रत्येकी 3 ठिकाणी ही सराव फेरी होईल. लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा यासोबत प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष देखील तयार केली जातील, असंही टोपे यांनी म्हटलंय. सांगलीमध्ये इस्लामपूरच्या प्रकाश हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या 3ऱ्या चाचणीचे 1000 डोस उपलब्ध केले जातात. या हॉस्पिटलला 1000 लसी देण्यात आल्यात आणि 30 वर्षांवरच्या व्यक्ती, महिला आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्यांची या लसीची चाचणी करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये 3 ठिकाणी कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम सुरू होते. जिल्ह्यातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचं यासाठी बैठकांचं सत्र सुरू आहे. नागपुरात डागा हॉस्पिटल, केटी नगरचं मनपा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कामठी उपजिल्हा रुग्णालयातल्या केंद्रात ही रंगीत तालीम होईल. या 3ही केंद्रात 25-25 प्रमाणे एकूण 75 जणांना लस दिली जाणार आहे. राज्यातल्या एकूण 4 जिल्ह्यांमध्ये कोरोना लसीच्या लसीकरणाचं ड्रायरन घेतलं जात आहे. नंदुरबार जिल्ह्यात देखील यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. जालन्यामध्ये कोरोना वॅक्सिनच्या ड्रायरनची तयारी सुरू आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय तसंच सांबड आणि बदनापूर तालुक्यातल्या शेलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची लसीच्या ड्रायरनसाठी निवड करण्यात आली. या 3 ठिकाणी प्रत्येकी 25 जणांना लसीकरणासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. पण प्रत्येकाला लस टोचण्यात येणार नसून लस टोचण्याकरता मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्यात. या संदर्भात आरोग्य विभागाच्या वतीनं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मार्गदर्शक सूचनाही दिल्या जात आहेत. या संदर्भातली एक महत्त्वाची बैठक राजधानी दिल्लीमध्ये एफडीए भवनात झाली, ज्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भातली माहिती दिली. देशात ड्रायरनची तयारी पूर्ण झाल्याचं देखील काल त्यांनी म्हटलं. पुण्यातही ड्रायरनची जोरदार तयारी करण्यात आली. कळवणच्या जिल्हा रुग्णालयात ड्रायरनची युद्धपातळीवर तयारी काल करण्यात आली आहे. या ड्रायरनमध्ये प्रत्यक्ष लस दिली जाणार नाही, मात्र ज्याप्रमाणे मॉकड्रिल केलं जातं त्याचप्रमाणे प्रत्यक्ष लसीकरण करताना ज्या गोष्टी करायच्या त्याची रंगीत तालीम पार पडेल. इतरही बातम्या बघणार आहोत. शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती आणि एचडीआयच्या उपकंपनीचे संचालक प्रवीण राऊत यांच्या संपत्तीवर ईडीनं टाच आणली आहे. प्रवीण राऊत यांची 72 कोटींची संपत्ती ईडीनं जप्त केली आहे. मनी लॉन्ड्रिंग कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच ईडीनं प्रवीण राऊत यांना अटक केली होती आणि त्यानंतर संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयानं समन्सही बजावलं. सामनाच्या अग्रलेखातून औरंगाबादचा नामांतराचा प्रश्न आणि पाकिस्तानमध्ये तोडलेल्या हिंदू मंदिरांवरून भाजपवर हल्लाबोल करण्यात आलाय. औरंगजेबा काही महाराष्ट्र धर्म किंवा स्वाभिमानाचं प्रतीक नाही, हे काँग्रेसवालेही मान्य करतील आणि औरंगा हा काही सेक्युलरही नव्हता असं समजून घेतलं पाहिजे. भाजपवाल्यांनी चिंतातूर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये. पाकिस्तानात हिंदू मंदिरांची तोडफोड सुरू आहे, तिथे एखादा सर्जिकल स्ट्राईकचा फुगा फोडता येईल का हे पाहावं, अशी खोचक टीका सामनातून करण्यात आली. मनसेनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात मातोश्री त्यांच्या निवासस्थानाबाहेर बॅनर लावलाय. मनसेच्या बॅनरमध्ये वीज बिलांवरून ठाकरे सरकारवर टीका करण्यात आली. मुख्यमंत्री महोदय, गोड बोलतानाच एक नवीन वर्ष झालंय तरी गोड बातमी तर दूर राहिली, पण जनतेचे हाल झालेत. जनतेच्या खिशात पैसा नाही तर वीज बिल भरा. ऊर्जा मंत्री म्हणाले, मुख्यमंत्री साहेब सरकार इतकं निर्दयी कसं काय झालं, असा मजकूर मनसेनं दिला आहे आणि मुख्यमंत्र्यांवरही टीका केली आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादच्या नामांतराचा वाद पेटलाय. संभाजीनगर नावाला काँग्रेसचा विरोध आहे आणि शिवसेना मागणीवर ठाम आहे. काँग्रेसचा संभाजीनगरला विरोध असल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय आणि त्यामुळे आघाडीतला विसंवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय.
औरंगाबादच्या याच नामांतराच्या वादात मनसेनं उडी घेत आक्रमक भूमिका घेतली आहे. संभाजीनगर हे नामांतर करावं, अन्यथा मनसेला आंदोलन करावं लागेल आणि ते सरकारला परवडणार नाही असा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला. तसंच काँग्रेसला मराठी अस्मितेशी कोणतंही देणं घेणं नाही, ते संयुक्त महाराष्ट्राला विरोध करतीलच असंही ते यावेळी म्हणाले. हा आमचा राजकीय मुद्दा नाही असं भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी नामांतराच्या मुद्द्यावर म्हटलंय. हा निवडणुकीचा नाही तर भावनिक मुद्दा आहे. काँग्रेसचा विरोध आहे, शिवसेनेला हा मुद्दा हवा आहे, आम्हाला यात पडायचं नाही असंही काल ते म्हणाले. गेल्या 2 दिवसांपासून हा मुद्दा चांगलाच गाजतोय. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोरेगाव भीमा इथल्या स्मृतीस्तंभाला काल भेट दिली आणि यावेळी माध्यमांशी बोलताना मी रिपब्लिकन ही नवी संकल्पना देखील त्यांनी मांडली. अलीकडच्या काळात आम्ही अजित पवारांसोबत कार्यक्रमाला जाणार असलो की 2 दिवस बातम्या चालतात. आमदार कामासाठी मंत्र्यांना भेटायला गेले की लगेच पक्ष बदलतात अशा बातम्या चालवल्या जातात, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी काल पुण्याच्या कार्यक्रमात केलं, जिथे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर होते. औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर हा आमचा राजकीय मुद्दा नसल्याचं भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. त्याचबरोबर हा निवडणुकीचा नाही तर भावनिक मुद्दा आहे असं देखील ते म्हणाले. संभाजीनगर नाव का चालत नाही? काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं नामांतर चालतं पण संभाजीनगर नाही का नाही असा सवाल आता आचार्य तुषार भोसले यांनी बाळासाहेब थोरातांना हा प्रश्न उपस्थित केला. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनियाजी गांधी यांचं मूळ नाव काय आहे हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यांचं नामांतर तुम्हाला चालतं पण औरंगाबादचं संभाजीनगर का चालत नाही असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यातल्या कारागृहांमध्ये क्षमतेच्या दुप्पट कैदी आहेत आणि त्यासाठी राज्यात नवीन कारागृह बांधण्याचा विचार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर प्रेझेंटेशन सादर करण्यात आलंय, ज्यात पोलिसांच्या घरांचाही प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेण्यात आलाय असं देखील देशमुखांनी म्हटलंय. राज्यात लवकरच ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत, पण ग्रामपंचायत निवडणुकीत काही गावात सरपंचांच्या पदाचा लिलाव करून बोली लावण्यात आल्याची बातमी आली होती. ही पाहिल्यानंतर सरपंच पदाचा लिलाव नाही तर हा लोकशाहीचाच लिलाव आहे असं विधान अण्णा हजारे यांनी केलंय. केंद्र सरकारनं वाढवलेल्या डिझेल, पेट्रोल आणि गॅसच्या भरमसाठ दरवाढी विरोधात सांगलीमध्ये मदनभाऊ पाटील युवा मंचनं जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. मोटरसायकल बैलगाडी ठेवून अनोखं आंदोलन यावेळी करण्यात आलं. कोरोना काळात अकोला शहरातल्या जनता भाजी बाजारामधल्या व्यवसाय महापालिका आयुक्तांनी बंद केला होता. भाजी व्यावसायिकांनी व्यवसाय दुसरीकडे नेला, पण काही व्यापारी विनापरवानगी जुन्याच ठिकाणी आपला व्यवसाय करत असल्यानं भाजी विक्रेता व्यापाऱ्यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आता साखळी उपोषण सुरू केलं आहे. 2 वर्षांपूर्वी कोरेगाव भीमा इथे झालेल्या हिंसाचाराबद्दल मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्यातल्या दोषारोपपत्र दाखल करण्याबद्दलचा प्रस्ताव पोलिसांनी सरकारकडे पाठवल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. पण दोषारोपपत्र दाखल करण्याला एवढा विलंब का या प्रश्नाला मात्र त्यांनी बगल दिली. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत अंमली पदार्थ विरोधी पथकानं मोठी कारवाई केली. यावेळी वांद्रे युनिटनं 52 लाखांचं कोकेन जप्त केलं. नायजेरियन इसमाला अटक करण्यात आली आहे. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांनी स्वतःचेच फलक हटवले. दौऱ्यादरम्यान त्यांनी गाडी थांबवून ही कारवाई केली. काल संगमनेर दौऱ्यावर असलेल्या थोरात यांनी स्वतःचाच नववर्ष अभिनंदनाचा फ्लेक्स उतरवला आणि हौशी कार्यकर्त्यांच्या अवैध बॅनरबाजीला कडाडून विरोध केला. यावेळी प्रांताधिकारी, तहसीलदार आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना बोलवून त्यांनी फ्लेक्ससाठीची नियमावली बनवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. नवीन वर्ष आरोग्यदायी होण्यासाठी स्वयंशिस्तीचा निर्धार करा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या आहेत. याबद्दल त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेसाठी एक खास पत्र दिलंय. या पत्रामध्ये कोरोनाविरुद्धचा लढा महाराष्ट्रानं आतापर्यंत कसा लढला हे सांगण्याबरोबरच नवीन वर्षातल्या परिस्थितीसंदर्भातही त्यांनी माहिती दिली आहे. केंद्र सरकारनं कांद्याची निर्यात बंदी कालपासून रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि कांदा भावातील पडझड लगेच नियंत्रणात आली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होण्यासाठी अजून किमान 22 दिवस तरी लागणार आहे. कांदा निर्यात खुली झाल्यानंतर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी काल लासलगाव मनमाड बाजार समितीत कांद्याचे भाव घसरले होते. लासलगाव बाजार समितीत कालच्या तुलनेत लाल कांद्याच्या कमीत कमी भावाच्या क्विंटल मागे दरामध्ये तब्बल 200 रुपये आणि सरासरी भावात 75 रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. सरासरी भावात 100 रुपयांची तर क्विंटल मागे 142 रुपयांची घसरण झाली होती.
वाशीमध्ये संकल्प मल्टीपर्पज फाउंडेशन आणि सहयोग फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं शहरातल्या महापुरुषांचे पुतळे स्वच्छ करून त्यांचं नवीन वर्षाच्या निमित्तानं पूजन करण्यात आलं। शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, अहिल्याबाई होळकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह सगळ्याच महापुरुषांचे पुतळे यावेळी स्वच्छ करण्यात आले। गाडगेबाबांचा प्रचार प्रसाराचा रथ पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केले जात आहेत। 72 वर्षांपूर्वी ज्या वाहनातून त्यांनी कीर्तन करायला ते जात होते ते वाहन नागरवाडी इथल्या आश्रमात जीर्णावस्थेत पडून होतं। लोकवर्गणीतून या गाडीची नव्यानं डागडुजी करण्यात आली आणि गाडगेबाबांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्याचं लोकार्पण करून पुन्हा या गाडीतून आता प्रचार प्रसार केला जाणार आहे। अमरावतीतली ही दृश्य आपण बघतोय। धावत्या रेल्वेत चढू वगैरे उतरू नका असे पोलिसांचं वारंवार आवाहन केलं जातं पोलिसांकडून, पण त्याकडे दुर्लक्ष करून अनेक प्रवासी आपला जीव धोक्यात घालतात। पश्चिम रेल्वेवरच्या दहिसर स्टेशनवर एक प्रवासी 2 नंबर प्लॅटफॉर्मवर असलेली लोकल पकडण्यासाठी रूळ ओलांडत होता आणि 4 नंबर प्लॅटफॉर्मवरून जीव धोक्यात घालून तो जात असताना 3 नंबर प्लॅटफॉर्मवरून एक गाडी येत असताना या ट्रेन खाली प्रवाशाचा जीव जाता जाता थोडक्यात वाचलाय। प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या आरपीएफ जवानानं त्याचा जीव वाचवलाय। एबी निकम असे या धाडसी जवानाचं नाव आहे। नवीन वर्षाच्या पार्टी दरम्यान मित्रानंच मैत्रिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या खारमध्ये घडली आहे। 31 डिसेंबरच्या रात्री भगवती नामक इमारतीच्या गच्चीमध्ये ही पार्टी सुरू होती। काही कारणास्तव झालेल्या भांडणानंतर 2 मित्रांनी मिळून या मैत्रिणीची हत्या केल्याचा आरोप आहे असं कळतंय। जान्हवी कुकरेजा असं या मृत मुलीचं नाव कळतंय। पोलिसांनी या हत्येप्रकरणी जोगदंकर आणि दिया पडणकर या दोघांना अटक केली असं कळतंय। नाईट कर्फ्यू असताना म्हणजे रात्रीची संचारबंदी असताना देखील आणि सगळ्या प्रकारच्या पार्टींना बंदी असताना देखील ही टेरेस पार्टी कशी काय आयोजित करण्यात आली होती याची चौकशी पोलीस करत आहेत। पिंपरी चिंचवड शहरातल्या मोहननगरमध्ये अज्ञात टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। 7 ते 8 वाहनांचं नुकसान झालंय। अज्ञातांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला। यवतमाळमध्ये पोलिसांनी 2.5 लाखांचा गुटखा जप्त केलाय। शिंदेनगर परिसरातल्या एका घरावर छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली आहे। 2 आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला, एकाला अटक करण्यात आली आहे। आलोक यादव आणि अजय यादव अशा तरुणांची नावे कळतात। धुळे शहरालगत वडजाई पिंपरी इथे 31 डिसेंबरच्या पार्टीत एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। मजुरी करणाऱ्या तरुणांनी या पार्टीचं आयोजन केलं होतं। गौतम शिरसाट या तरुणाचा यात संशयास्पद मृत्यू झाल्यानं खळबळ माजली आहे। गौतमला धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय। विदर्भात अष्टविनायकापैकी एक असणाऱ्या केळझर इथल्या सिद्धिविनायक गणेश मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती। नेहमीपेक्षा कोरोनामुळे गर्दीमुळे यावर चांगलाच परिणाम दिसून येत होता। मंदिर व्यवस्थापनाने देखील कोरोनाच्या नियमांचं पालन केलं होतं। मार्केटमध्ये विकेल ते शेतात पिकेल हे ब्रीदवाक्य घेत बीड जिल्ह्यातल्या शेतकरी कंपन्यांनी एकत्रित येत बीड एफपीसी फेडरेशनची स्थापना केली। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेती विकासाचे नवे संकल्प घेऊन उभारण्यात आलेल्या फेडरेशनच्या माध्यमातून शेतकरी कंपनी आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी महत्त्वाची कामं केली जाणार आहेत। पुढची बातमी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मनपा आयुक्त सायकलनं कार्यालयात आले होते। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हरित शपथ घेतली होती। वायू प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने आणि निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांवर पर्यावरण आणि वातावरणीय बदल होत आहेत। त्यावर आधारित माझी वसुंधरा अभियान 2 ऑक्टोबर 2020 ते 31 मार्च 2021 पर्यंत चालवलं जाणार आहे। नागपूरमधली दृश्य आपण बघतो। समुद्राप्रमाणे आता तलावातही बोटीद्वारे गस्त घातली जाणार आहे। मत्स्यचोरीला आळा बसावा आणि मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना मदत व्हावी यासाठी ही गस्त घातली जाईल। पायलट प्रोजेक्ट म्हणून नागपूर जिल्ह्यात हा प्रकल्प राबवला जाईल। यानंतर राज्यभरात हे प्रकल्प राबवले जातील अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी काल ही माहिती दिली। मराठवाड्यात मांजरा आणि गोदावरी नदीकाठाला बांबूची 1 कोटी झाडं लावण्याच्या गुमाखोरे संवर्धन मोहिमेला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सुरुवात झाली। पाटोदा तालुक्यातल्या गवळवाड इथे मांजरा नदीच्या उगमाच्या ठिकाणी शेतकरी नेते पाशा पटेल यांच्या हस्ते बांबूची लागवड करत या मोहिमेचा श्रीगणेशा करण्यात आला। यानंतर एक ब्रेक घेऊन इतर बातम्यांचा आपण परत भेटणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण बघणार आहोत बातम्यांचा थोडक्यात आढावा आणि यानंतरची बातमी भारत आणि ब्रिटन दरम्यानची विमानसेवा 8 जानेवारीपासून सुरू होते। कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे भारत आणि ब्रिटनची विमानसेवा बंद करण्यात आली होती, पण 8 जानेवारीपासून ही सेवा पूर्ववत होणार आहे। 23 जानेवारीपर्यंत आठवड्यात मर्यादित सेवा उपलब्ध असेल। दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबादमधून ही विमानसेवा असणार आहे।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ओडिशाला नवीन वर्षाची भेट मिळाली। ओडिशातल्या IIM संबलपूरच्या कॅम्पसचं त्यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भूमिपूजन होत आहे। या कार्यक्रमात ओडिशाचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री देखील सहभागी होते। उत्तर प्रदेशातल्या गौतम बुद्ध नगरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यावर तलवारीनं हल्ला करण्यात आलाय। सहकार्यवाह विनोद कौशिक यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचं कळतंय। यानंतर RSSच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याला घेरलं होतं। विनोद कौशिक हे विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री उमेश कौशिक यांचे बंधू आहेत। पाकिस्तानचे नापाक इरादे सुरूच आहेत। पाकिस्ताननं पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमधल्या नौशेरामध्ये गोळीबार केलाय। शुक्रवारी झालेल्या गोळीबारादरम्यान भारतीय जवानांनी देखील पाकिस्तानच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। पण या गोळीबारादरम्यान भारताचा एक जवान शहीद झालाय। पाकिस्तानमध्ये एक हिंदू मंदिर पाडण्यात आलं होतं। खैबर पख्तूनख्वा या ठिकाणी घटना घडली याचा भारतानं निषेध केलाय। पाकिस्तानमध्ये मंदिरांवर होणाऱ्या हल्ल्यांबद्दल भारतानं पाकिस्तानच्या कृत्याला विरोध केलाय। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आग्रा लखनौ एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झाला। 2 वेगवेगळ्या अपघातांमध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। बघूयात काही इतरही बातम्या। रणबीर कपूरनं त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच त्यानं ही घोषणा केली आहे। रात्री 12:01 रणबीरनं सोशल मीडिया अकाउंटवर त्याच्या नव्या सिनेमाचा टीझर शेअर केलाय। ॲनिमल्स या आगामी सिनेमाचं नाव आहे, ज्यात रणबीर महत्त्वाची भूमिका साकारणार आहे। शिल्पा शेट्टीनं तिच्या मुलीचा एक व्हिडिओ सध्या शेअर केला आणि शिल्पा तिच्या कुटुंबियांसोबत गोव्यात सुट्टी एन्जॉय करते आणि तिथला हा व्हिडिओ आहे। तिची लेक समीक्षा देखील पहिल्यांदा चाहत्यांसमोर आली आणि ती आपल्या वडिलांसोबतच गाणं गातानाचा हा व्हिडिओ आहे। सोनू सूदनं अप्रत्यक्षपणे कंगनाला टोला लगावला आणि त्यामुळे सोनू सूद आणि कंगनामधला शाब्दिक वाद सध्या सुरू झाल्याचं कळतंय। सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर कंगना रनौतनं कला विश्वातल्या अनेकांवर टीका केली होती। बॉलिवूडमध्ये 99% लोक अंमली पदार्थांचं सेवन करतात असं वक्तव्य तिनं केलं होतं आणि तिच्या याच वक्तव्यावरून सोनूनं तिला टोला लगावलाय। 10 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली 2020 क्रिकेट स्पर्धेसाठी BCCIनं सगळ्याच संघांकरता 30 पानांची नवी प्रमाणित कार्यप्रणाली जारी केली आहे। त्याद्वारे खेळाडूंना सामन्यादरम्यान कोणत्याही खेळाडूच्या संपर्कात न येणं तसंच हस्तांदोलन टाळण्याचं आवाहन BCCIकडून करण्यात आलं आहे। कोरोनाचा कहर कायम आहे, त्याच्यामुळे खबरदारी घेऊन BCCIकडून हे आवाहन करण्यात आलं आहे। ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातले अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादवला दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली। दुसऱ्या कसोटीमध्ये 3ऱ्या दिवशीच्या खेळामध्ये त्याला मैदानाबाहेर जावं लागलं होतं। त्याच्या दुखापतीचं गांभीर्य पाहता उमेशनं उर्वरित मालिकेतून माघार घेतली। त्याच्या जागी हैदराबादच्या संघाकडून खेळलेल्या टी नटराजन याला संघात स्थान देण्यात आलं। टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे। भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याला मुलगी झाली आणि त्यांनी फेसबुक आणि ट्विटरवर देखील एक छानशी पोस्ट यामध्ये शेअर केली आहे। माझी चिमुकली राजकुमारी, या जगात तुझे स्वागत आहे। तुझ्या येण्यामुळे आम्ही सगळेच आनंदित आहोत, असा मजकूर त्यानं फोटोवर दिला। या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय। बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर असाच सुरू राहील। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।